पुढची बातमी पाहूयात। जगात सुख, शांती आणि अहिंसेचा संदेश देण्यासाठी जैन समाजाच्या जीतो या संघटनेकडून 9 एप्रिलला जागतिक पातळीवर विश्व नौकार महामंत्र दिवस साजरा केला जातो। या निमित्ताने जगातील 108हून अधिक देशांमध्ये महामंत्र जाप करण्यात आला। मुंबईतील वरळी डोम या ठिकाणी ही विश्व नौकार महामंत्र दिन साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते। पूरा विश्व एक है। हम सब मानव, जीव, जंतु ये सारे एक सृष्टि की संतानें हैं और सभी को जीने का अधिकार है। जियो और जीने दो का जो तत्व है, ये तत्व जिस प्रकार से हमारे जैन विचार में प्रतिपादित होता है, मैं ऐसा मानता हूँ कि विश्व के कल्याण के लिए इससे बड़ा दूसरा कोई विचार नहीं हो सकता। नाशिकमधील नामांकित कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणामुळे एकच खळबळ माजलेली आहे। या प्रकरणी लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणातील फोटो समोर आलेले आहेत। कंपनीतील एका तरुणाला संशयित आरोपीने धर्मांतर करायला लावल्याचा आरोप करण्यात आलाय। संशयित तैसीफ अत्तार, दानिश, शाहरुख शेख आणि रजा मेमन यांनी हिंदू तरुणाला धर्मांतर करण्यासाठी भाग पाडल्याची तक्रार पीडितांकडून करण्यात आली आहे। याच तरुणाचे फोटो आता समोर आले। दरम्यान कंपनीतील हिंदू तरुणाला दुपारच्या वेळेस नमाज पठण करायला लावलं जात असल्याचा आरोपही करण्यात आला। याशिवाय हिंदू तरुणांना मटण खाऊ घातल्याचाही फिर्यादीमध्ये उल्लेख करण्यात आलाय। नामांकित कंपनीतील 8 तरुणींच्या लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणात याच कंपनीतील एका तरुणाचंही धर्मांतर झाल्याची फिर्याद आहे। याच एका तरुणाचे धर्मांतराचे फोटो समोर आलेले आहेत। दरम्यान हे धर्मांतराचं रॅकेट चालवणाऱ्या आरोपींची मोडस ऑपरेंडी कशी होती आपण ती समजून घेऊयात। लग्नाचं वचन देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जात होते। ऑफिसमध्येच लगट करण्याचा प्रयत्न सुरू होता। या पीडितेचा वारंवार पाठलाग या आरोपींकडून केला जायचा। जबरदस्तीने मांसाहार करण्यास त्यांना भाग पाडलं। कार्यालयात वारंवार विनयभंग करण्यात आला। बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न झाला। नमाज पठण करण्यास भाग पाडलं। हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करत होते। तर बहुराष्ट्रीय कंपनीत धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि आता 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। दरम्यान या आरोपींची नावं काय आहेत ते देखील पाहूयात। दानिश शेख, तौसिफ अत्तार, निदा खान, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख आणि शाहरुख शेख आणि आसिफ अन्सारी अशी या आरोपींची नावं आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संकेत वरक सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संकेत, नाशिकमधली ही अगदी मोठी नामांकित कंपनी आणि त्यातच हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। काय काय या प्रकरणात नेमकं घडलेलं आहे, काय काय समोर आलंय? प्राजक्ता, जर आपण हे प्रकरण पाहिलं तर नामांकित कंपनीमध्ये घडलेलं प्रकरण आहे आणि एका नामांकित कंपनीमध्ये असं प्रकरण घडतं हेच मुळात धक्कादायक आहे। दुसरी गोष्ट म्हणजे हे प्रकरण किती संवेदनशील, सेन्सिटिव्ह आहे हे एका गोष्टीवरून कळतं, ते म्हणजे 25 मार्चच्या दरम्यान हे सगळे जे गुन्हे आहेत हे रजिस्टर झाले होते आणि काल 8 एप्रिल जवळपास 13 दिवसानंतर किंवा 2 आठवड्यानंतर हे प्रकरण जे आहे ते समोर आलेलं आहे। 2 आठवडे पोलिसांनी हे प्रकरण अक्षरशः गोपनीय ठेवलं, सिक्रेट ठेवलं। त्यामुळे हे सिक्रेट ज्या प्रकारे ठेवलं गेलं त्याच्यावरूनच आपल्याला कळतं की हे प्रकरण किती सेन्सिटिव्ह आहे। त्यांनी हे प्रकरण बाहेर येऊ दिलं नाही, कुठूनही लीक होता कामा नये याची त्यांनी शाश्वती घेतली। खरं तर हे जे 8 आरोपी आहेत त्यातले जे 5 आरोपी आहेत त्यांना काल कोर्टात सादर करण्यात आलं होतं, पण त्याच्या आधीच दानिश नावाचा जो आरोपी आहे त्याच्या आधीच त्याला कोर्टात हजर करण्यात आलं होतं आणि त्याच्या आधीच म्हणजे 2 ते 3 दिवसांआधीच त्याला पोलीस कस्टडी देण्यात आली होती। कोर्टात देखील हे प्रकरण गेलं होतं, तरीसुद्धा हे प्रकरण बाहेर आलं नाही। इतकी गोपनीयता जी आहे ती बाळगण्यात आली। या प्रकरणामध्ये जवळपास 8 आरोपी आहेत आणि त्यातले 6 ज्या आरोपी आहेत त्या महिला आहेत, त्या विवाहित महिला आहेत। 2 आरोपी आहेत
महिला आरोपी त्या अविवाहित आहेत आणि एक पुरुष देखील पीडित आरोपी नाही सॉरी पीडित मी म्हणतोय एक पीडित देखील पुरुष आहे. आणि हे सगळं प्रकरण जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये विनयभंगाचा अँगल आहे, धार्मिक भावना दुखावण्याचा अँगल आहे आणि बलात्काराचा सुद्धा अँगल आहे. एक जो गुन्हा आहे त्यात बलात्कार आणि विनयभंग असा तो प्रकार आहे. उर्वरित 3 जे आहे त्याच्यामध्ये विनयभंग आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या केसेस आहेत आणि एक जो पुरुषासोबत जो गुन्हा घडलेला आहे, जो आरोप आहे तो धार्मिक भावना दुखावल्याचा आहे. आणि असं देखील समोर आलेलं आहे की त्या व्यक्तीचं त्या पुरुषाचं धर्मांतर देखील झालं होतं. खरं तर मोडस ऑपरेंडी अशी होती या लोकांची की हे धार्मिक भावना दुखवायचे म्हणजे एका विशिष्ट समाजातील प्रथा परंपरा असतील त्या बाळगण्यासाठी या पीडितांना खरं तर ते फोर्स करायचे. नमाज पढणे असेल किंवा रोजा पाळणे म्हणजे उपवास असतो ते पाळणे असेल, अशा प्रकारे हे बळजबरी करायचे आणि कुठेतरी फोर्स करून त्या प्रथा परंपरा आहेत त्या बाळगण्याचा त्या पाळण्याचा खरं तर हे त्यांना फोर्स करायचे. आणखी एक महत्त्वाचा अँगल या संपूर्ण प्रकरणात येतो तो म्हणजे एकूण 8 आरोपी आहेत, 6 आरोपी सध्या अटकेत आहेत, 2 महिला आरोपी आहेत त्या अजून अटकेत नाही. त्यातली एक जी आरोपी आहे निदा खान तिच्या मागावरती अर्थात पोलीस आहेत. आणि महत्त्वाचा अँगल म्हणजे आणखी एक महिला आरोपी आहे, या कृत्याशी तिचा संबंध नाही आहे, थेट संबंध नाही आहे, पण हे जे पीडित आहेत यांच्या कंपनीमध्ये ही तक्रार जी HR ला दिली होती. कोणत्याही कंपनीमध्ये पॉश पॉलिसी असते, प्रोहिबिशन अगेन्स्ट सेक्शुअल हॅरेसमेंट नावाची हा ॲक्ट असतो, त्या अंतर्गत खरं तर हे असे काही प्रकार घडले तर 3 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला तक्रार द्यावी लागते आणि पुढे 90 दिवसांमध्ये त्या प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन होऊन कारवाई करणं अनिवार्य असतं. पण हे कुठेतरी त्या मॅनेजरकडून, ती महिला मॅनेजर आहे तिच्याकडून हे घडलं नाही. त्याच्यामुळे ती सुद्धा सध्या पोलिसांच्या रडारवरती आहे, पोलीस तिचा देखील शोध घेत आहेत. त्याच्यामुळे एकूण 8 आरोपी आहेत त्या संपूर्ण प्रकरणामध्ये. 6 आरोपी जे आहेत ते सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत, पण उर्वरित या 2 महिला आरोपी आहेत त्या अजूनही पोलिसांच्या ताब्यात आलेल्या नाही आहेत, अर्थात पोलिसांचा शोध घेत आहेत. पण हा अँगल खूप जास्त महत्त्वाचा आहे की एखाद्या कंपनीमध्ये अशा प्रकारचं कृत्य घडतं, त्याची कंप्लेंट HR कडे होते आणि तरी देखील कारवाई होत नाही. त्याच्यामुळे जी मॅनेजर आहे कंपनीची ती देखील पोलिसांच्या रडारवरती आहे. आपण एकंदरीत जर नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये जे काही घडतंय ते आपण पाहिलं तर खरात प्रकरण पहिलं घडलं आणि आता असं एक प्रकरण समोर आलेलं कुठेतरी. अर्थात खूप संवेदनशील प्रकरण आहे आणि ही जी मोडस ऑपरेंडी जर आपण पाहिली तर याच्यामध्ये खूप प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत. म्हणजे बलात्काराचा असेल, विनयभंगाचा असेल किंवा धार्मिक भावना दुखावला असेल. त्याच्यामुळे नेमकं आता प्रकरण कुठपर्यंत जाते, चौकशी कोणत्या अँगलने होत आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. कारण प्रकरणाला एक अँगल नाही तर 3 अँगल आहेत प्रकरणाला. त्याच्यामुळे अर्थात याची चौकशी होणं खूप महत्त्वाचं आहे आणि या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार. प्राजक्ता, ठीक आहे. संकेत, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. या क्षणाच्या महत्त्वाच्या बातम्यांनी बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का याकडे लक्ष. पार्थ पवार घेणार राज्यसभा सदस्यत्वाची शपथ. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलही राहणार उपस्थित. नाशिकमध्ये नामांकित कंपनीत महिलांवर अत्याचार, 9 गुन्हे दाखल. धर्मांतर करण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याचा आरोप. आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी. धारावी कोळीवाड्याच्या सीमा लवकरच निश्चित होणार. सीमा निश्चितीसाठी फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय. आसाम, केरळ आणि पुदुच्चेरीत आज मतदान. आसामच्या 126, केरळच्या 140 तर पुदुच्चेरीतील 30 जागांसाठी मतदान. दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला. इस्रायलचा लेबनॉनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला. 300 पेक्षा जास्त लोक ठार झाल्याची भीती. लेबनॉनवर हल्ले थांबले नाहीत तर इस्रायलवर हल्ला करण्याची इराणची धमकी. लेबनॉनवर झालेल्या हल्ल्यानंतर इराणनं हॉर्मुझ पुन्हा केलं जहाजांसाठी बंद. विनापरवानगी गेल्यास जहाज उडवून देण्याची धमकी. इराणच्या तेल प्रकल्पांवर शस्त्रसंधीनंतरही हल्ला. प्रत्युत्तरादाखल इराणचाही कुवेत आणि सौदीच्या तेल प्रकल्पांवर मोठे हल्ले.